आपल्या कुठल्या बी दुश्मनाची छाती होणार नाही असं काहीतरी आपल्या विरुद्ध करण्याची। हे असलं कारस्थान फक्त एकच व्यक्ती करू शकते वाकनीस, युगंधरा सरतापे। ज्या कुणी अमृताला किडनॅप केले ना त्यांनी स्वतःहून मला सांगितलं की पैशाची गरज भागवण्यासाठी त्यांनी अमृताला किडनॅप केलाय। तुझी मुलगी अमृता आणि आर्यन एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत। कदाचित हे नातं मैत्रीच्या पलीकडेही असू शकतं। जानकी अगं तुला माहितीये मी कुणाचं नाव घेणार आहे तर इथे शांत का बसून राहिलीयस? जाऊन पकडा ना त्याला। कारण तुझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाहीये। तुझा त्यांच्यावर राग आहे म्हणून तू त्यांचं नाव घेतेस। अगं पण त्यांनी स्वतःच्या तोंडाने मला सांगितलंय की पैशाची गरज नाही। बास आता असंच बोलत राहिलीस ना तर सगळ्यांची खात्री पटेल की तू मी वेडी आहे। असंच ना जानकी, मी खरंच वेडी नाहीये ग, पण एक दिवस तुम्ही सगळे मिळून मला वेडं कराल याची मला खात्री पटली आहे। आता हेच बघ, एक गोष्ट मी तुझ्या मनाविरुद्ध बोलले तर तू लगेच अगं माझ्यावर अत्याचार होतोय म्हणून मी नाही ग रागावले। माझी माणसं माझं काहीच ऐकून न घेता माझ्यावर विश्वास न ठेवता माझ्यावर आरोप करतायत म्हणून चिडलीये मी। हा तू करून घेतलेला समज आहे। ठीक आहे, माझा समज माझ्यापाशी, पण तुला एक सांगते जानकी, मी वेडी नाहीये आणि उद्या जर मी खरंच वेडी झाले ना तर त्याला जबाबदार तू असशील आणि ती सगळी लोक असतील ज्यांच्यावर मी मनापासून प्रेम केलं आणि ज्यांच्यावर मी विश्वास ठेवला। हे घ्या। आत्याबाई, मी तुम्हाला 100% सांगतो, आपली अमृताताई त्यांना पुरून उरणार आहे। आता देवच फक्त तिचं रक्षण करू जाणे। देव कशाला, मला सोडा तिथे, मी सोडून आणतो तिला। अरे ते बाई, अमृता आज कुठे जाणार होती तुला माहितीये? अरे जाऊन जाऊन कुठे जाणार, कॉलेजलाच गेली असणार ना। तुला सांगून गेली होती? नाही बाबा, आज मला काहीही सांगून गेलेली नाहीये ती। मला माहिती आहे ती कुठे गेली आहे। तुला माहितीये? हो। अरे पण मग आतापर्यंत का नाही बोललास? मला कोण विचारलंच नव्हतं। पण मग आता सांग ना। ती आर्यन दादाला भेटायला जाणार होती। आर्यन म्हणजे तो मुलगा? तू कसा काय ओळखतोस त्याला? त्या दिवशी अमृताताईंनी आमची ओळख करून दिली होती। आमची म्हणजे? आमची म्हणजे जानकीताईची आणि माझी। म्हणजे जानकी सुद्धा ओळखते त्याला? काय उद्योग चाललेत या घरात? नरसिंहा, आधी जानकीशी बोल आणि मग काय त्या निष्कर्षाला ये बाबा। तुला आर्यन प्रकरणाबद्दल काय माहिती आहे? आर्यन प्रकरणाबद्दल काय माहिती आहे जानकी? तो अमृताचा मित्र आहे। यांच्या मैत्रीबद्दल तुला माहित होतं? जेवढं अमृताने सांगितलेलं तेवढंच। तर मैत्री होती की अजून काही?
मला नाही माहिती. अमृताने जेवढं सांगितलेलं तेवढंच माहिती आहे. अमृताचा तो सगळ्यात जवळचा मित्र होता. अजून काय माहिती आहे? अमृताला तो आवडायचा, पण त्याच्या बाजूने माहिती नाही काय ते. आणि यातलं एक अक्षरही मला सांगावं असं वाटलं नाही तुला? मला हे सांगणं एवढं महत्वाचं नाही वाटलं. त्याचं पूर्ण नाव काय माहितीये? नाही, एकदा भेटलो होतो पण तेव्हा नाव विचारण्याची वेळ नाही आली. तो युगंधरा सरतापेचा मुलगा आहे. पांडुरंग शपथ मलाही माहिती नव्हतं आणि बहुधा अमृताला पण नाही माहिती. तो कोण आहे माहित नाही, त्याचं नाव काय माहित नाही, आई वडील कोण ते माहित नाही, आणि तरीही प्रेमात पडली त्याच्या. हे सगळं आता बोललं पाहिजे का? तिला शोधून आणणं जास्त महत्वाचं नाहीये का? साहेब, कमिशनर साहेबांचा फोन होता. त्यांनी एका ऑफिसरला पाठवले, बाहेर थांबलेत ते. काय नाव आहे त्याचं? ACP मुराजकर. अरे देवा. चला. गुड इव्हनिंग सर. मी या प्रकरणाची संपूर्ण माहिती करून घेतलेली आहे. संपूर्ण शहराची नाकेबंदी सुद्धा केलेली आहे. तुमची परवानगी असेल तर इथल्या फोनवर मी रेकॉर्डिंग डिव्हाइस लावून घेतो, कारण त्यानंतर जर त्याचा फोन आला तर तो ट्रेस करणं सोपं जाईल. किडनॅपर कितीही हुशार असला तर तो कुठे ना कुठेतरी सापडेलच. शंकर मोराजकर सर, या घरातला तुमचा मागचा अनुभव पाहता खर तर मी तुम्हाला घरात उभा सुद्धा करता कामा नये. पण मला माहिती आहे की तुम्ही अत्यंत इमानदार ऑफिसर आहात. थँक्यू सर. मोराजकर, माझा सिस्टीमवर आणि न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. पण तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, या सगळ्या प्रकरणाची माहिती मी ताबडतोब तुम्हाला कळवली आहे, कुठलीही गोष्ट न लपवता. त्यामुळे माझ्या मुलीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. प्रत्येक पाऊल जपून टाका. मीडियावाले कॅमेरे घेऊन तुमच्या अधिकाऱ्यांसमोर आले तर त्यांना म्हणावं, जास्त भाषणं देऊन हिरो होण्याचा प्रयत्न करू नका, कारण अजून हे प्रकरण मी मीडियापासून दूरच ठेवलंय. खात्री बाळगा साहेब, आमच्या माणसांकडून असली कुठलीही चूक होणार नाही. ती खात्री आहे, म्हणूनच तर तुमच्या नावाला विरोध नाही केला. थँक्यू सर. ऑफिसर्स, मोराजकर सर. ऑर्डर म्हणून नाही, पण काळजी वाटते म्हणून पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय, अशी कुठलीही गोष्ट करू नका ज्यामुळे माझ्या मुलीच्या जीवाला धोका निर्माण होईल. आय नो सर, आमच्याकडून पूर्णपणे गुप्तता पाळली जाईल. फक्त तुमच्या घरात तेवढं सांगून ठेवा की ही गोष्ट बाहेर कुठे फुटता कामाची नाही. त्याची तुम्ही काळजी करू नका. ओके सर. त्वरा करा, ती डिव्हाइस लावून घ्या. बरं झालं नरसिंहाला फोन केला, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा तरी झाला. नक्की बोलला काय तू? काय उलट पलट बोलला का? नाही, त्याच्यामुळे कळलं तरी की आर्यनवर हल्ला कशासाठी झाला. हे सांगितलं नव्हतं युगंधरे?
त्याला नक्की माहिती असणार हल्ला कुणी केला ते. त्याच्याच माणसाचा हात आहे यामध्ये. नाही जाना, आर्यनवर हल्ला नरसिंहाच्या माणसाने नाही केला. कारण ज्या ठिकाणी आर्यनवर हल्ला झाला त्याच ठिकाणावर ना नरसिंहाच्या मुलीचं अमृताचं किडनॅपिंग झालं. याचा अर्थ ते दोघंही एकत्र होते. जे यामध्ये दोष आपल्या आर्यन बाबाचा आहे का त्या नरसिंहाच्या पोरीचा? अमृताचं किडनॅपिंग झालं म्हणजे हे नरसिंहाचे दुश्मन असणार. आर्यनमध्ये पडला असेल आणि त्याच्यावर हल्ला केला. तू फक्त मला सांग युगंधरी, मी काय करू ते. त्या लोकांचं काय करायचं ते नंतर बघू. सध्या महत्वाचं एवढंच आहे की आता काही झालं तरी आर्यनला मी हॉस्टेलवर राहू देणार नाही. त्याला मी माझ्याबरोबर घरी घेऊन जाणार. अगं तू लाख म्हणशील ग, पण त्यानं तयार व्हायला पाहिजे ना. इतकी वर्षापासूनची तुझी इच्छा त्यानं तुझ्याबरोबर राहा म्हणून, पण त्यानं तुझ्याबरोबर न राहण्याची शपथच घेतली ना. आता काही झालं तरी चालेल, पण आर्यनला मी माझ्याबरोबर घरी घेऊन जाणार. आणखीन किती दिवस रे, किती दिवस तो असा अनाथ बेवारशासारखं फिरत राहील. ठीक आहे, तू त्याला घरी आणायचं बघ. मी बघतो हल्ला कोणी केला ते. मॅडम, तुमचा मुलगा शुद्धीवर आलाय. नको काळजी करू बाळा. अमृताला काही होणार नाही. येईल ती परत. तुझा देवावर विश्वास आहे ना? बाई, आकाश पाताळ एक करावं लागलं तरी मी अमृताला परत आणेनच. त्यासाठी मला कुठलाही मार्ग अवलंबावा लागला तरी चालेल. तशी वेळच येणार नाही. ज्या कोणी हे कृत्य केलंय ना तो गुडघे टेकत येईल तुझ्या पुढे. नाही आतेबाई, गुडघ्यावर उभा राहण्याच्या पण लायकीचा राहणार नाही तो. राजकारणाशी कुठलाही संबंध नसलेल्या एका निष्पाप जीवाला खूप त्रास दिलाय त्यानं, आणि याची शिक्षा फक्त मृत्यू हीच असू शकते. नरसिंहा, कदाचित तुला विचलित करण्याचा तर इरादा नसेल ना त्यांचा? मला आता ही काय दूध प्यायची वेळ आहे का? अमृतानं तिथे काही खाल्लंय का नाही हेही मला माहित नाही, आणि मी इथे वाटेल ते करायचं. अरे बाबा, आता तिच्यावर काय राग करतोयस तू? कारण मी काय करतोय हे मला माहित नाही आतेबाई. तर मी बरंच काही करायला हवं होतं. ज्याच्यावर संशय आहे त्याला चापकाने फोडून काढायला हवं होतं. माझ्या अत्यंत जवळच्या व्यक्तीच्या अंगाला हात लावायची हिम्मत करायची म्हणजे? बाबा, आता जरा तू डोकं शांत ठेव. हे पुढचे 2-3 दिवस अतिशय महत्वाचे आहेत. रागारागाने काहीतरी बोलून बसशील आणि भलतंच काहीतरी व्हायचं मग. भाऊजी, आपल्या तिजोरीमध्ये जवळजवळ 1.5 कोटी असतील. अजून लागणार असतील तर मी बँकेतून काढून आणते. कारण घराच्या अब्रूपेक्षा आपल्याला पैसे महत्वाचे नाहीये.
तुम्हा सगळ्यांचा काहीतरी गैरसमज झालाय. मी पैशाला कवटाळून बसणारा भुजंगही नाही आणि कोणाच्याही झोळीत दान टाकायला करणंही नाही. एक दमडा सुद्धा देणार नाही मी त्या हरामखोराला. आई ग तुझी आई तुझ्या जवळच आहे. तुला सोडून कुठेही जाणार नाही. कुठेही जाणार नाही. डॉक्टर अरे त्रास होतो. डॉक्टर काय करणार आहेस? डॉक्टरला बोलून मला हाकलून देणार आहेस? तुम्ही का आला तिथे? कोण येणार तुझ्या जखमा पाहायला? हे बघा, अनाथांची ना अपेक्षाच नसते त्यांना कोणी बघायला यावं म्हणून. तुझ्या या जखमांपेक्षा जास्त जखमा होतात माझ्या मनाला. तुझ्या बोलण्याने अरे तुझ्याशिवाय मला आणि माझ्याशिवाय तुला कोण आहे? तुमची बघबघ ऐकायची नाहीये मला. बघा, तुम्ही इथून जा, नाही तर काय करशील? नाही तर हा, माझ्या आजारपणाचा फायदा तुम्हाला घेऊ देणार नाहीये. माझ्या जवळ याचा प्रयत्न जरी केलात ना तर अरे 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 त्रास होतोय का तुला? अरे 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 डॉक्टर! अरे अरे तू काय बोलतोयस? तुझं तुला कळतंय का? या तुझ्या हट्टापायी अमृताच्या जीवाला धोका उद्भवेल. सोड बाबा हा हट्ट, सोड. पण ते 5 कोटी काय असतील ते त्यांना देऊन टाक. अरे अमृताच्या जीवापेक्षा आपल्याला पैसे जास्ती आहेत का? काही होणार नाही अमृताच्या जीवाला. तुम्ही कशाला काळजी करताय? असं काय करताय? आत्याबाई म्हणतात ते बरोबर आहे. तिच्या जीवापेक्षा पैसे जास्त महत्वाचे आहेत का? काहीतरी मूर्खासारखं बोलू नकोस जानकी. सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे मी. राज्य चालवतो आम्ही. राज्यकर्त्यांनी जर अशा लोकांसमोर हात टेकले तर सामान्य माणसांनी कोणाकडे पाहायचं? आठवतंय ना, मागच्या वेळेच्या सरकारनं अपहरण झालेल्या विमानाच्या बदल्यात आपल्याकडल्या अतिरेक्यांच्या 2 म्होरक्यांना सोडलं होतं. त्यावेळी प्रत्येक भाषणातून मी त्यांच्या नाकर्तेपणाचा धिक्कार करत आलो. आणि आज एका भुरट्या चोरापुढे माझ्या मुलीच्या जीवासाठी मी गुडघे टेकायचे? ज्या विश्वासानं लोकांनी आम्हाला निवडून दिलं त्या मतदारांना पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल आम्हाला. पण राज्यकर्त्यांनाही मुलं असतात, याचा विचार जनतेने नको करायला. वा आत्याबाई, लहानपणापासून आम्हाला राम कृष्ण शिवाजी महाराज यांच्या गोष्टी सांगून वाढवलं आणि आता त्या गोष्टी अंमलात आणण्याची वेळ आल्यावर माझ्या मुलीचं कारण पुढे करायचं? अरे म्हणजे आग्र्याहून सुटकेच्या वेळी स्वराज्य की संभाजी असा प्रश्न पडला असताना शिवाजी महाराजांनी स्वतःच्या मुलाला अंतर दिलं होतं, स्वराज्याला नाही. भाऊजी, थोरा मोठ्यांचे इतिहास वाचण्यापुरते बरे वाटतात.
आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या आयुष्याची त्याची सांगड कशी घालायची? अहिल्या, राजकारण म्हणजे फक्त सत्ता उपभोगणं नाही, राजकारण म्हणजे कर्तव्यांचं पालन करणंही. आणि मी माझ्या सगळ्या कर्तव्यांचं पालन करणार. एक राज्यकर्ता म्हणून आणि एक बाप म्हणूनही अमृताला कुठल्याही परिस्थितीत मी परत आणणार.